थोड्याच वेळात हळदीला सुरुवात होईल. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आपला मांडव आणि हळदीचा कार्यक्रम. बघा सकाळ सकाळीच या साईडला सगळे भाकरी टाकण्याचं, पुरणपोळी टाकण्याचं काम चालू झालं आहे. बघा इकडं बॅन डब पण येऊन गेला आहे. या साईडला भाकरी टाकायचं सकाळी 5 वाजेपासून काम चालू आहे. गाईज पुरणपोळ्या टाकल्या गेल्या आहेत. हे बघा इकडं भाकरी टाकल्या आहेत का मावशीन त्या. चला गाईज आता मंडप निघेलच आपला थोडा वेळात. या साईडला बघा नवरदेव बसलाय. मांडव आहे आपला आता सकाळी आणि सायंकाळी मग हळद असणार आहे. चला आता निघूयातच आपण. चितोड नाक्यावरती जायचं आहे आपल्याला. चला आता निघालेत सगळेजण. चला गाईज या साईडला बघा आपलं मारुतीचं मंदिर हाटकरवाडीमध्ये. पवन पाया पडायला जातोय. थोड्याच वेळात आपण चितोड नाक्यावरती जाणार आहोत. बघा इकडं सगळे मुलं पण आलेत फ्रेंड्स त्याचे या साईडला. चला आता थोड्या वेळातच निघूयातच आपण. चला गाईज नवरदेव येऊन गेला. आता निघूयात आपण चितोड नाक्यावरती. चला गाईज आपण आता चितोड नाक्यावरती आले आहेत. बघा इकडं सगळे बाईक रॅली काढली इकडे या साईडला. चला आता थोड्याच वेळात आपलं मंदिर पण येईल. चला आता बघा नवरदेव पुढे गेलाय बऱ्याच. हे बघा पूर्ण बाईक रॅली निघालेली आहे. चला आता थोड्या वेळात आपण बाईक लावू इथं. हे बघा इकडं आपला नवरदेव तो या साईडला नवरदेव तो उभा राहिलाय. बघा हे आपलं चितोड नाक्यावरचं मंदिर आहे. मांडवचा बैलगाडी जी असते आपले मांडव ते पण येऊन गेलं आहे. मस्तपैकी सजवले बघा या साईडला एकदम मस्तपैकी. चला आता मंदिरावर येऊन गेलेत आपण. सगळेजण आलेले आहेत बघा इकडं. आता थोड्याच वेळात थोडा डान्स वगैरेचा कार्यक्रम होईल. नवरदेव पण थांबलाय तिकडे. चला काहीच नवरदेव वरती मंदिरात चाललाय पाया पडायला. मारुतीच्या पाया पडून घेतील आता थोड्याच वेळात. इकडे आपले सागर भाऊ. चला आता राजन तो पाया पडून घेत आहेत नवरदेव. काहीच नवरदेव बघा वरती बसलाय मांडवामध्ये. या साईडला बघा लेझिम पण चालू झाले. आपले सगळे बाई नाचतायत मस्तपैकी. या साईडला बघा आपले सागरबाई ड्रोन. चला गाईज आता नवरदेव इथं येईलच. आता त्याची आरती करून घेतील. हे बघा इकडं सगळे आपले फॅमिली मेंबर्स थांबलेले. इकडं लताबाईंची मम्मी मावशी आहे. नवरदेव येऊन गेला आपल्या घराजवळ. आता मांडवात ना इथं आला की त्याची आरती होईल आता थोड्याच वेळात. चला गाईज नवरदेव येऊन गेलाय आपला. बघा इकडं आता आरती केली जाईल आपल्या नवरदेवची. चला काहीच अशा त्यांची आता आरती करून घेत आहेत पवनची. चला काहीच आता सोबत त्यांची आरती करून घेत आहेत. मावशीन त्या पण थांबल्यात बघा तिथं. पवनची आरती झालेली आता. थोडा वेळ आता डान्स चालेल इकडं. बघा हे सगळं फ्रेंड सर्कल आलेलं आहे पवनचं.
चला गाईज आता देव घ्यायला जातील. इकडे बघा संजनाताई आणि भैया दादा हे दोघं जातील घ्यायला. चला आता सगळेजण निघतीलच इथं. हे बघा इथं शॉल आहे त्याच्यामध्ये ठेवून देव घेऊन येऊयात आपण आता. चला गाईज आता निघाले देव घ्यायला. परवीन मामाच्या घरी जायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपला कार्यक्रमाला आता सुरुवात होईल, हळदीच्या कार्यक्रमाला. गाईज आता देव उचलला आहे तर आता थोड्याच वेळात देऊन घेऊन जातील. चला आता निघालेत आपले भैया दादा ते. मांडवचा कार्यक्रम पूर्णपणे झालेला आहे आणि आता हळदीची तयारी चालू झालेली. बघा इकडं मंडप लावून घेत आहेत. हळदीचा जो मंडप आहे तो टाकून घेत आहेत या ठिकाणी. तो फायनली पूर्णपणे आपला हळदीचा जो मंडप आहे तो पूर्णपणे टाकला गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे हळदीचा मंडप लावलेला आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व चेअर पण ठेवल्यात कारण माणसं बसतील यावर. आपली तयारी झाली आता हळदीची मस्तपैकी. आता डब पण वाजायला सुरुवात झाली. बघा कसा दिसतोय आपला भाऊ. हा चला आता जाऊयात आपण बाहेर. चला गाईज आता थोड्याच वेळ आता पूजा सुरू होईल आपली इथं या ठिकाणी. बघा इकडं नैनाताई आणि भैया दादा मस्तपैकी पूजा करायला बसलेत. या साईडला बघा गाईज आपले चिल्लर पार्टी पण येऊन गेली. बादल दादून ते संगम प्यायला गेलता काय. धन्यवाद धन्यवाद. चला गाईज आता थोड्याच वेळात पूजा चालू होईल आपली. त्या पुण्य कल्याण वृत्तीदा नारदाद्या ऋषी गणा ये चान्य तपोधनाः तुम्ही हळद कुंकू नावा कपाई. आशीर्वाद परायणः मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. हातात अक्षता घ्याव्या. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्य. पूजा झाली होती आपली. आता इकडे बाहेर नवरदेवाची पूजा करून घेत आहेत. मग आता पूजा चालू आहे आणि थोड्याच वेळात हळदीला सुरुवात होईल. या साईडला बघा मामा आणि काकां ते थांबलेले आहेत आणि सर्व बाया खाली बसलेल्या आहेत. हळदीला आता सुरुवात झालेलीच आहे. ज्या सवासिनी असतात त्या तांब्याला जो दोरा बांधलेला असतो तो काढून सॉन्ग म्हणतील आणि त्यानंतर मग तो दोरा जो आहे तो पवनच्या गळ्यामध्ये टाकला जाईल तिथे. फायनली हळद लागल्या गेली आहे. बघा हे सगळे आता उठलेत. आता थोड्याच वेळात आपली 5 पावली चालू होईल. हे बघा इकडे कशा मस्त्या करता येते आपल्या गावाचे. चला गाईज आता थोड्या वेळातच आपली 5 पावली चालू होईल. निघणार आहोत आपण आता. हळदीचा कार्यक्रम पण संपन्न झाला आहे.
पाऊलीचा जो कार्यक्रम आहे तो आपला या ठिकाणी बघा खंडेराव मंदिरावरती आलेला आहे. इथं पूजा होईल, थोडी 5 पावली केली जाईल या ठिकाणी बघा. रांगोळी ते काढली जाते. चला आता थोड्याच वेळात इथं पूजा केली जाईल आणि पूजा झाली की मग आपण पुन्हा आता घरी जाणार आहोत. या प्रकारे 5 पावली पूजा केली जाते बघा आपल्या. तर चला आता नैवेद्य दावलं जातं या ठिकाणी. पूर्णाची पोळी ठेवली जाईल बघा. या 5 पावली कार्यक्रम चालू झाला आहे आपला. पाच पावलीचा आपला कार्यक्रम पूर्णपणे संपला आणि त्यानंतर मग लगेचच सर्व जे पाहुणे मंडळी होते त्यांना जेवणला आपण बसून दिलं. आणि आपले घरचे जे व्यक्ती असतात ना ते नेहमी सगळ्यात शेवटीच जेवतात. संपूर्ण पाहुणे मंडळी जेवले की त्यानंतर मग आपण बसत असतो. मग मस्तपैकी वाढत होतो, सर्वांना भाकरी देत होतो आणि ह्यांचं झालं की मग आपण पण बसणारच आहोत थोड्या वेळात. या साईडला बघा आपले मामांची मुलं बसले आहेत. आकाश बसलेला आहे, करण आहे, त्यानंतर गणेश आहे, अमित पण जेवणला बसला. हे आपला आपडी भाई मस्तपैकी जेवण करत आहे. चला आता यांचं झालं की आपण पण बसू. डीजे गेलाय आता की बँड आणलाय. छोटासा डप असतात ना, डप मध्ये घेऊन आलेत परविंगामध्ये बघा. हे आता डपवर नाचतील थोडा वेळ. हे बघा डप चालू पण केलेलं आहे इकडे या साईडला. चला आता थोडा वेळ डपवर नाचतील आणि नंतर मग झोपतील आता, कारण 12 साडेबारा होऊन गेलेले आहेत. 1-2 वाजेपर्यंत नाचतील आता इथं. चला गाईज फायनली सगळेजण आता झोपलेत. 2 वाजून गेलेले आहेत आणि अजून आपल्याला व्हिडिओ पण एडिटिंग करायचा आहे. आज तर 3, 3:30, 4 वाजतीलच. आणि परत उद्या वेदिक पण आहे आणि वेदिकचा कार्यक्रम हा 7 वाजेच्या आत घ्यावा लागतो. सो त्याच्यामुळे आज तर काही झोप होती का नाही माहिती नाही, कारण 4, 4:30 तर मला व्हिडिओ एडिटिंगलाच लागून जातील आणि पुन्हा 7 वाजेला वेदिकचा कार्यक्रम सुरू होऊन जाईल. सो चला आता थोडंसं व्हिडिओ एडिट करत बसेल. आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय.